नमस्कार, भाग्यश्री रेसिपीजमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आणि आज इथे चना मसाला बनवून दाखवणार। तर चना मसाला बनवण्यासाठी इथे मी काळा चना आहे तो वापरलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता काय मस्त अशी टेस्टी भाजी आपली चना मसाल्याची दिसत आहे। छान ग्रेव्ही देखील आलेली आहे। तर या पद्धतीने चना मसाला कसा बनवायचा हे आज मी तुम्हाला दाखवणार। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग पटकन आपण चना मसाला बनवायला सुरुवात करूया। चना मसाला बनवण्यासाठी काळा चना आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे। पण बऱ्याच वेळेला असं होतं की संध्याकाळच्या वेळेला देखील आपल्याला चना मसाला बनवायचा असतो आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण चना भिजवायचं विसरून जातो। तर अशा वेळेला 2 ते 3 तास अगोदर पाणी अगदी खळखळ उकळून घ्यायचं आणि पाण्यामध्ये तुम्ही जेवढा तुम्हाला चना भिजवायचा आहे तेवढा चना तुम्ही पाण्यामध्ये घालून घ्यायचा आणि 3 तास आपण तो भिजवून घ्यायचा। खूप छान भिजतो, तुम्ही बघू शकता। इथे मी देखील उकळलेल्या पाण्यामध्येच हा चना भिजवून घेतलेला आहे आणि किती छान भिजलेला आहे चना आपला। तर आता हा भिजलेला चना आपण कुकरला लावून घ्यायचा आहे। तर कुकरला लावण्या अगोदर मी इथे एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये मी घालते 3 ते 4 लवंगा, दालचिनीचा तुकडा आणि 2 तमालपत्राचे पाने। हा खडा मसाला नक्की घालून बघा, यामुळे चना मसाल्याला खूप छान टेस्ट येते। आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत भिजवून घेतलेला चना। या हरभरा देखील म्हटलं जातं। हरभऱ्याची भाजी आज आपण बनवणार आहोत। आता मी हरभरे यामध्ये म्हणजे चना यामध्ये घालून घेतलेला आहे। यामध्ये आता आपण घालणार आहोत पाणी। चणे भिजून अगदी थोडंसं वरती येईल एवढंच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही आहे। आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं मीठ आणि चमच्याने हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आणि आता कुकरला याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आपण चना 2 ते 3 तास अगोदर भिजवला आहे, यासाठी मी कुकरच्या 1 ते 2 शिट्ट्या जास्त काढून घेणार आहे। तर चला आता हा चना आपण कुकर लावून शिट्ट्या करून घेऊयात। कुकरला आता इथे 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता इथे आपला। आणि कुकर देखील मी थंड करून घेतलेला आहे। हे बघा किती मस्त असा मऊ शिजलेला आहे। अगदी 3 तास भिजून देखील पूर्ण असा आपला हरभरा शिजलेला आहे। आता यामध्ये जे आपण तमालपत्राचे पाने वगैरे घातलेले होते, दालचिनीचा तुकडा घातलेला होता, ते बाजूला काढून घ्यायचं। आणि आता यामधले अगदी थोडेसे हरभरे मी काढून घेते। आपण हे बाजूला काढून घेतलेलं आहे। मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे आणि आपण हे भाजीत मिक्स करणार आहोत। यामुळे टेस्ट आणि दाटसरपणा भाजी आपली छान दाट होते, टेस्ट देखील येते आणि मस्त ग्रेव्ही होते। त्यामुळे मी हे थोडे चणे मी काढून घेतलेले आहेत। हे चणे आपण मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत, यामुळे ग्रेव्ही देखील छान येते आणि चव मात्र अप्रतिम लागते। तर थोडेसे चणे असे बाजूला घेऊन वाटायचे आहेत। तर 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि हे टोमॅटो मी छोटे तुकडे करून हे देखील मिक्सरला वाटून याची प्युरी तयार करून घेणार आहे। इथे आता तुम्ही बघू शकता मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। कढईमध्ये मी 4 पळी तेल घालून घेते। आपल्याला झणझणीत आणि चमचमीत अशी उसळ बनवायची आहे, यासाठी तेल थोडंसं जास्त घालून घ्यायचं। तेलाचं प्रमाण थोडंसं कमी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। तेल आपलं कडलेलं आहे। गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम फ्लेमवरती आपण फोडणी घालून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत। जिरे छान फुलले की यामध्ये आता आपण घालणार आहे बारीक चिरून घेतलेला कांदा। 2 मोठे कांदे मी बारीक असे चिरून घेतलेले आहेत। आणि कांदा आपण छान परतवून घ्यायचा आहे। जोपर्यंत कांदा परतवून होत आहे तोपर्यंत मी मगाशी दाखवलेले टोमॅटोची प्युरी बनवून घेते। मधून मधून कांदा छान असा परतवून घेत राहायचं।
कांदा भाजत असताना यामध्ये आता आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे. चना मसाला बनवताना म्हणजेच हरभऱ्याची भाजी बनवताना कांद्याचा वापर आपण थोडासा जास्त करायचा आहे. छान टेस्टी होते आणि ग्रेव्ही देखील येते छान. कांदा आपला भाजून झाल्यानंतर यामध्ये मी टोमॅटोची प्युरी देखील घालून घेतलेली आहे आणि यामध्येच आता हे भाजत असताना आपण 2 चमचे तिखट घालून घेणार आहोत. कांदा लसूण मसाला आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त देखील करू शकता. यामध्ये आता मी घालणार आहे पाव चमचा हळद, धने पावडर अर्धा चमचा, गरम मसाला पाव चमचा आणि धने पावडर अर्धा चमचा. हे सगळे मसाले छान परतवून घ्यायचं आहे. याला तेल सुटायला सुरुवात झाली की आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तर हा मसाला बनवून घेत असताना आपण यामध्ये टोमॅटो वाटून घेतलेला आहे. त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ओतून मी यामध्ये घालते, म्हणजे मसाला देखील आपला छान शिजला जातो. तुम्ही बघू शकता याला थोडंसं तेल सुटायला देखील सुरुवात झालेली आहे. यामध्येच आता मी घालते आपण जे चणे शिजवून घेतले होते ते थोडेसे बाजूला काढून घेतले होते, ते मिक्सरला छान आता वाटून मी यामध्ये घातलेले आहेत आणि पुन्हा आपण 2 ते 3 मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मसाल्यापासून तेल आता सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये आता मी शिजवून घेतलेला चणा घालून घेते. चणा आपण यामध्ये घालून घेतलेला आहे. यामध्ये आता मी थोडंसं मीठ घालून घेते. मीठ घालत असताना टेस्ट बघून मीठ घाला, कारण आपण चणा शिजवून घेताना देखील थोडंसं मीठ घातलं होतं यामध्ये. यामध्ये आता मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते, चिरून घेते. हे सगळं मिक्स करायचं आता आणि तुम्हाला जितपत दाट किंवा पातळ हवं असेल तेवढं पाणी ओतून घ्यायचं. तर हे जे मी पाणी ओतलेलं आहे हे आपण चणा शिजवून घेत असताना जे पाणी घातलं होतं त्यामध्ये, ते पाणी शिजवून घेतल्यानंतर चणा बाजूला काढल्यानंतर जे पाणी होतं तेच मी यामध्ये घातलेलं आहे. आणखी थोडं देखील पाणी मी पहिल्या बाजूला काढून घेतलं होतं ते घालून घेते. छान आता हे परत 5 ते 10 मिनिट मीडियम फ्लेमवरती आपण शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जितकं तुम्हाला दाट हवं असेल तितकं तुम्ही पाणी घालू शकता. तर चणा मसाला आपला परफेक्ट शिजलेला आहे व्यवस्थित. तुम्ही बघू शकता जास्त पातळ नाही किंवा जास्त दाट नाही आहे. मस्त असा चणा मसाला आपला तयार झालेला आहे आणि आता गॅस मी बंद करून घेते. तर आता मस्त टेस्टी असा चणा मसाला आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर वेळात वेळ काढून आपली ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.